नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 28 मेच्या भागामध्ये जीवाने दीपकला ओळखल्यानंतर तो दीपक अशी जोराने हाक मारतो आणि ती हाक ऐकल्यानंतर आता पार्थ सुद्धा धावत बाहेर येतो। तर तेव्हा दीपक अशी हाक मारल्यानंतर दीपक तिथून धावू लागतो। तर तेव्हा जीवा तिथंच असलेलं एक स्टूल घेतो आणि तो दीपकला फेकून मारतो। तर तेव्हा दीपक खालीच कोसळतो आणि त्यानंतर जीवा उठून दीपकला पकडतो आणि त्याला चांगला चोप देऊ लागतो। तर तेव्हा दीपक इकडे तिकडे पडू लागतो। तर आता पार्थ सुद्धा तिथं पोहोचलेला असतो आणि तो जाऊन दीपकची कॉलरच पकडतो आणि तेव्हा जीवा सुद्धा त्याची कॉलर पकडतो आणि आता ते दोघे सुद्धा त्याला मारणारच असतात। इतक्या दीपक पार्थला ढकलून देतो आणि त्यानंतर तो जीवाला सुद्धा ढकलून देत असतो। तर जीवाने त्याचा हात पकडून ठेवलेला असतो आणि त्यानंतर दीपक आता आपल्या हातामध्ये एक घागर घेतो आणि तो जीवाला मारतो आणि त्यानंतर तो मागे सरकत असताना सायकलला धडकून तो खाली पडतो। तर त्यानंतर पार्थ आता आपला कोट काढतो आणि आपले हातोपे मागे घेऊ लागतो आणि तो दीपकच्या दिशेने सरकत असतो। तर मित्रांनो, आता बघा इकडे वसुंधरा दीपकला फोन लावत असते आणि त्याचा फोन लागत नाही म्हटल्यानंतर ती घाबरून जाते आणि परत विचार करते की अरे देवा, याचा फोन तर कसा लागेल, कारण मीच तर त्याला सांगितलं होतं ना की फोन बंद कर आणि सिम कार्ड काढून टाकून दे। तर मग आता कुठं असेल हा आणि काय झालं असेल याचा, असं विचारती करून खूपच घाबरू लागते। तर आता बघा इकडे पार्थ जाऊन दीपकला परत पकडतो आणि त्याच्या दाढी मिशा खेचून काढूनच फेकून देतो आणि त्याच्याकडे तो रागानेच बघत असतो। तर तेव्हा त्याला ज्यावेळेस त्याने काव्यावरती हल्ला केलेला असतो आणि तिला मारायचा प्रयत्न केलेला असतो तो क्षण आठवतो आणि आता पार्थ दीपकला रागाने म्हणतो की माझ्या घरात घुसून माझ्या बायकोवरती हल्ला करतोस का, असं म्हणून तो त्याला आता एक जोराचा ठोसा मारतो। तर तेव्हा दीपक जाऊन बाजूलाच पडतो। तर तेव्हा आता जीवा जाऊन दीपकला पकडतो आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्याने नंदिनी लटकलेली बघितलेली असते तो क्षण आठवतो आणि तो दीपकला म्हणतो की नंदिनीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास का तू, आणि तिला हात लावायचा प्रयत्न केलास का, तिला हात लावायची हिंमतच कशी काय झाली तुझी, असं म्हणून तो त्याला आता जोराने मारू लागतो। आणि आता बघा इकडे मित्रांनो, काव्या नंदिनीला सूप देत असते आणि स्वतःच्या हाताने ती सूप देत असते। तर तेव्हा ती तिची खूपच काळजी करत असते। तर इकडे आता पार्थ समोर येतो आणि परत दीपकला उचलून त्याला म्हणतो की माझ्या घरातल्या माणसांच्या वरती हल्ला करतोस का, असं म्हणून तो त्याला आता जोराचा ठोसा मारतो। तर तेव्हा तो जाऊन आता जीवाकडे पडतो। तर इकडे काव्या नंदिनीला सूप देत असताना तिच्या हाताला दुखापत होते म्हटल्यानंतर ती तिचा हात हातामध्ये घेऊन तिची काळजी करू लागते। तर आता इकडे जीवा दीपकला पकडतो आणि म्हणतो की हरामखोर, तुझी हिंमतच कशी काय झाली माझ्या बायकोला हात लावायची, असं म्हणून तो त्याला आता अजून एक ठोसा मारतो। तर इकडे काव्या काळजी करत असलेली बघून नंदिनी तिच्या विचारामध्ये हरवून जाते। तर तेव्हा काव्या तिला काय असं इशाऱ्यानेच विचारते। तर नंदिनी काही नाही असं तिला सांगते। तर आता बघा इकडे परत पार्थ दीपकला म्हणतो की माझ्या बायकोपासून लांब राहायचं, असं म्हणून त्याला एक जोराचा ठोसा मारतो। तर तो परत जीवाकडे जातो आणि तेव्हा जीवा त्या दीपकचा हात पकडून जोरानेच दाबतो आणि याच हाताने बांधलं होतंस ना नंदिनीला, असं म्हणून त्याला परत एक जोराचा ठोसा मारतो। तेव्हा तो परत पार्थकडे जातो। तर तेव्हा पार्थ आता दीपकचे दोन्ही हात आपल्या हातात घेतो आणि तो जोराने दाबत म्हणतो की याच हाताने काव्याचं तोंड दाबलं होतंस ना, असं म्हणून तो आता त्याला परत एक जोराचा ठोसा मारतो। तर तेव्हा दीपक खूपच जोराने ओरडत असतो। तर तेव्हा त्यानंतर दीपक खाली कोसळून बेशुद्धच पडतो आणि आता पार्थ आणि जीवा एकमेकांच्याकडे बघू लागतात आणि तेव्हा जीवाला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस त्याने पार्थला म्हटलेलं असतं की तू गुन्हेगार आहेस तिचा, आणि तेव्हा पार्थ त्याला म्हणालेला असतो की अरे तू माझा गुन्हेगार आहेस, आणि हे सर्व त्यांचं लग्न झाल्या बोलणं झालेलं असतं। तर तेव्हा जीवा पार्थला म्हणालेला असतो की तू मारणार आहेस का मला, मार, असं म्हणून तो त्याच्या अंगावरती गेलेला असतो। तर तेव्हा पार्थने जीवाला शुद्धीवरती आणलेलं असतं आणि त्यानंतर आता पार्थ त्याला म्हणालेला असतो की समोरचा काहीतरी तुझ्यासाठी करत आहे ना, तर त्याची कदरच नाही तुला, आणि तेव्हा जीवा त्याला म्हणालेला असतो की हे आमच्या नवरा बायकोमधलं भांडण आहे, तू मध्ये पडू नकोस। हे सगळं आठवल्यानंतर जीवा एकदम पार्थच्या जवळ येतो आणि त्यावेळेस आता त्याला पार्थ म्हटलेला असतो की हे जे काही झालेलं आहे ना, ते आपण सर्व काही सोडून देऊयात। स्पर्धेच्या रिंगणामध्ये ना आपण आपल्या नात्याला महत्त्व जसं देत आलेलो आहे ना, तसंच आज सुद्धा करूयात आणि आपण नव्याने सुरुवात करूयात, असं बोललेलं असतं तो क्षण आठवतो। आणि आता समोरून जीवा आपला हात पार्थ समोर करतो आणि त्याला त्याच्या सर्व चुकांची आठवण होऊ लागते। तर आता नेमकं इकडे काव्याला सुद्धा ते सर्व जाणवू लागतं आणि ती ज्यावेळेस नंदिनीला म्हणालेली असते की ताई, हे सर्व जे काही होत आहे ना ते तुझ्यामुळेच होत आहे ताई, तू इथून निघून जा,
आणि तू इथून निघून गेलीस ना की मग सगळे काही प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होतील. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणालेली असते की मी तुझी नंदिनी ताई, तुला प्रॉब्लेम वाटते का? आणि आता काव्याला त्या गोष्टीचा त्रास होऊ लागतो आणि काव्या नंदिनीला मिठीच मारते आणि तिलासुद्धा पश्चाताप झालेला असतो. तर जसा इकडे जीवाला झालेला असतो अगदी तसा. तर आता इकडे पार्थ जीवाच्या हातात आपला हात देतो आणि तेव्हा ते दोघेसुद्धा एकमेकांना जोरात मिठी मारतात आणि त्यांनी आपल्या कुटुंबाच्या शत्रूला एकत्र मिळून मारलेलं असतं. तर आता बघा इकडे मित्रांनो, ज्यावेळेस काव्याने नंदिनीला मिठी मारलेली असते तर ते बघून आता वसुंधराला खूपच त्रास होऊ लागतो आणि त्यानंतर आता पार्थ आणि जीवा घरी येतात. तर तेव्हा वातावरण एकदम मस्त छान झालेलं असतं. तर मिथून पुढे येतो आणि म्हणतो की वा वा, आय लाईक दिस. आणि काय धुलाई केलेली आहे तुम्ही त्या दीपकची, आणि कपड्याची जशी धुलाई करून इस्त्री करतात ना तसंच तुम्ही त्याला सर्व काही केलेलं आहे, अगदी करण अर्जुन स्टाईलमध्ये. मेरे करण अर्जुन आहात तुम्ही, असं तो म्हणू लागतो. तर तेव्हा सर्वजण हसूच लागतात. तर मानिनी सुद्धा म्हणते की खरंच तुम्हा दोघांचं कौतुक करल ना तेवढं कमीच आहे आणि अभिमान वाटतो मला तुम्हा दोघांचा सुद्धा, असं ती म्हणते. तर तेव्हा मिथून म्हणतो, अहो वहिनी, आम्हाला सुद्धा या दोघांचा अभिमान वाटतो. कारण कसं आहे माहिती आहे का, की कोणाच्या सुद्धा आई बहिणींच्याकडे वाईट नजरेने बघितल्यानंतर त्याची गत तशीच व्हायला पाहिजे, असं म्हणून तो पार्थला पाठीवरती मारतो आणि वेल प्लेड माय बॉय असं म्हणतो. तर तेव्हा पार्थ नेमकं पाणी पित असतो आणि त्याला आता जोराचा ठसका लागतो. तर तेव्हा जीवा मिथूनला म्हणतो, अरे काका, शब्बासकी देत आहेस का धपाटे घालत आहेस त्याच्या पाठीत? तर तेव्हा मिथून म्हणतो, अरे वो कांदे से हात सरक गया, असं हिंदीतून तो बोलू लागतो. तर तेव्हा मानिनी म्हणते, नको नको, ठीक आहे, हिंदी नको. तर त्यानंतर ती म्हणते की कल्पना, थोडंसं पडकं घेऊन येतेस का? तर तेव्हा आता काव्या मानिनीला म्हणते, थांबा काकू, मीच घेऊन येते, असं म्हणून ती आतमध्ये जाते. तर तेव्हा जीवा पार्थची काळजी करू लागतो आणि सावकाश सावकाश, आता बरं वाटत आहे का तुला? ऑल ओके आहे का, असं तो विचारत असतो. तर तेव्हा मानिनी जीवाकडे खूपच आनंदाने बघत असते. तर तेव्हा जीवा तिच्याकडे बघतो आणि काय झालं ग आई, असं का बघत आहेस माझ्याकडे, असं विचारतो. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की कधी कधी ना आपल्या आयुष्यामध्ये एखादा वाईट प्रसंग खूप काहीतरी देऊन जातो. तर तेव्हा जीवा म्हणजे काय, असं तिला विचारतो. तर तेव्हा मानिनी म्हणते, म्हणजे त्या दीपकला धडा शिकवल्यामुळे का होईना माझी दोन्ही मुलं एकत्र आली आणि एकत्र येऊन तुम्ही लढा दिलात ना, मला तर खूपच छान वाटत आहे आणि असेच एकत्र राहा रे बाबांनो, आणि पूर्वी एकत्र होताना अगदी तसेच, असं ती म्हणू लागते आणि म्हणते की बाई, पूर्वी ना एकाला अरे म्हटलं ना की मग दुसरा काय रे म्हणायचा, असं म्हणून सगळेजणच खुश होतात. तर तेव्हा आता मानिनी नंदिनीला सांगू लागते की नंदिनी, तुला माहिती आहे का, जीवाला ना शाळेमध्ये ना एका मुलाने मारलेलं होतं. तर ज्या मुलाने मारलेलं होतं ना, त्यानंतर त्या मुलाची सायकल ना त्या पूर्ण आठवड्यामध्ये पंक्चरच असायची आणि नंतर असं कळालं की त्या मुलाची सायकल पंक्चर करणारी दुसरी व्यक्ती कोणी नव्हती, तर तो पार्थ दादा होता. असं सांगत असताना पार्थ मानिनीला थांबवत असतो. तर तेव्हा मानिनी सर्व काही नंदिनीला सांगून रिकामीच होते. तर तेव्हा मिथून म्हणतो, अरे वा, क्या बात है, मेरी जंग तेरा बदला, आय लाईक इट, असं म्हटल्यानंतर सर्वजण हसूच लागतात. तर तेव्हा नंदिनी मानिनीला म्हणते की पण तुम्ही करेक्टच बोललेला आहे आई, तुम्हा दोघांना ना एकत्र बघून ना खूपच छान वाटत आहे. आणि आता त्यानंतर ती जीवाला विचारते की जीवा, तुम्हाला कुठं लागलं तर नाही ना? तर तेव्हा जीवा, नाही, मी ठीक आहे, असं तिला सांगतो. आणि तुझा हात बरा आहे का आता, असं तो तिला विचारतो. तर तेव्हा ते बघत असताना पार्थ आणि मानिनी तर खूपच खुश झालेले असतात. तर काव्य तिथेच मागे येऊन उभारलेली असते आणि तिला मात्र थोडासा त्रास होत असतो. तर आता नंदिनी जीवाला सांगते की हो, मला आता ठीक वाटत आहे आणि आता मला बरं वाटत आहे आणि माझी बहीण माझ्यासोबत आहे, माझा नवरा माझ्यासोबत आहे म्हटल्यानंतर मला आणखीन काय पाहिजे, असं ती म्हणते. तर तेव्हा आता काव्याला मात्र धक्का बसलेला असतो. तर पार्थ हसत बोलू लागतो आणि म्हणतो की बघितलं का आई, नवरा बायकोचं प्रेम कसं उतू चाललेलं आहे ते, असं म्हणून ते सर्वजण आता हसू लागतात. तर तेव्हा तिथून मिथून म्हणतो की बरं, आता आपली चर्चा पूर्ण झाली आणि तुम्ही एवढा मोठा फाईट सिक्वेन्स पूर्ण केलेला आहे ना, मग आपापल्या खोलीमध्ये जा, मस्त शॉवर खाली थंड पाण्याने आंघोळ करा आणि खाली जेवायला या आणि तुमच्या पराक्रमाबद्दल ना मी तुम्हाला थंड थंड आईस्क्रीम खाऊ घालणार आहे. चला चला, पटकन झटपट अभ्यास आणि पटकन पास, असं तो म्हणतो. तर तेव्हा ते दोघे सुद्धा लगेच तिथून निघून जातात. तर आता मानिनी काव्याला म्हणते की तू एक काम करतीस का, तू ताईला वरती घेऊन जा, मी हे पुसते. तर तेव्हा असं सांगितल्यानंतर आता काव्या नंदिनीला घेऊन तिथून निघून जाते. तर तेव्हा वसुंधरा धक्क्यानेच तिथे उभारलेली असते आणि मानिनी वसुंधराला म्हणते की वसुताई, काय झालं, तुम्ही एवढ्या शांत का झालेले आहात आणि काय कमाल केली ना तुमच्या भाच्यांनी, आणि मुख्य म्हणजे जसे ते गेले होते ना तसेच ते परत सुद्धा आले, पण तुम्ही उगाचच काळजी करत होतात
आणि तुम्हाला आवडलेलं नाही का तुमच्या भाच्याने जे केलेलं आहे? पण मला तर बाबा जाम आवडलेलं आहे. आणि आज ना आपल्या बायकोसाठी लढून पार्थ आणि जीवाने हे दाखवून दिलेलं आहे की नात्यांचा पुढचा गिअर पडला ना की संसाराची गाडी आपोआप वेग धरते. आणि तुम्हाला काय वाटतं या सर्वांवरून? असं ती विचारत असते. तर आता वसुंधरा काही न बोलताच रागारागात तिथून निघून जाते आणि मानिनीने परत एकदा वसुंधराची चांगलीच पिरकी घेतलेली असते. तर आता बघा इकडे मित्रांनो, त्यानंतर रात्री झोपत असताना नंदिनी अजूनसुद्धा आवरावर करतच असते. तर तेव्हा जीवा तिच्यावरती ओरडतो आणि म्हणतो की अगं ये चकाचक बाई, हाताला लागलेला आहे ना तुझ्या, तरीसुद्धा तुला कामं करायचीच आहेत का? तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो तेवढीच कामं उरलेली आहेत, करू देत ना, तेवढीच आपल्या हाताला एक्सरसाइज होते, असं ती म्हणत असते. आणि तेव्हाच तिच्या हाताला दुखत असतं. तर ती थोडंसं ओरडते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की ही अशी एक्सरसाइज करणार आहेस का? म्हणजे उद्या जिममध्ये येऊन तुला डंबेलसुद्धा उचलायचे असतील त्याच हाताने, आणि अगं आराम कर ना, असं तो ओरडतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते की अहो किती आराम करू, मला तर आता कंटाळा आलेला आहे आरामाचा, आणि सकाळपासून मी ना नुसती बसूनच आहे आणि एकाच जागी बसायची ना मला सवय नाही अजिबात, असं ती सांगत असते. तर तेव्हा जीवा म्हणतो की हो मला माहिती आहे, आणि सतत तुझ्या पायाला भिंगरीच असते, पण कधी कधी ना कामं न करता आराम करणं हे सुद्धा चांगलं असतं, आणि बाजूला ठेवते कपडे. तर तेव्हा नंदिनी म्हणते नाही हो, असं म्हणून ती परत काम आपलं चालूच ठेवते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, अरे काय आहे लहान मुलासारखा हट्ट करत आहेस तू, सोड ते कपडे, काय चाललेलं आहे तुझं, असं तो म्हणतो. आणि तिच्या हातातून ते कपडे काढूनच घेतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते की अहो काय करत आहे तुम्ही, हे कपडे असे ठेवले ना तर मग ते सकाळपर्यंत तसेच पडून राहतील, आणि मला ना पसारा आवडत नाही, असं बोलते. तर तेव्हा आता जीवा तिच्याजवळ जाऊन बसतो आणि म्हणतो की आण, मला ना हा तुझा पसारा आवरणं अजिबात आवडत नाही. तर तेव्हा नंदिनी बोलत असते. तर जीवा तिला म्हणतो, अजिबात बोलू नकोस, अजिबात आगाऊपणा करू नकोस, आणि काहीसुद्धा करायचं नाहीस तू, आणि आता कपड्यांच्या घड्यांना मी घालणार, असं म्हणून तो घड्या घालू लागतो. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, तुम्ही आणि कपड्यांच्या घड्या घालणार, पसारेवाला चकाचक बाई होणार का, असं म्हणून ती हसूच लागते. आणि नाही नाही असं हसत हसतच ती बोलत असते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, पण यामध्ये ना एवढं हसण्यासारखं काय आहे? तर तेव्हा नंदिनी म्हणते की काही नाही, जरा गंमतच वाटली की पसारेवाला रूम आवरणार. हे म्हणजे कसं झालं आहे माहिती आहे का, की शाळेमधल्या सगळ्यात दंगेखोर मुलाला ना मॉनिटर केल्यानंतर त्याने सगळ्यांना गप्प बसायला सांगण्यासारखं आहे. बरं ठीक आहे, बाय द वे चकाचक बाईचा आत्मा तुमच्यात कसा काय शिरला, असं ती विचारते. तर तेव्हा आता जीवा थोडासा स्माईल करतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते की तुम्ही हसलात का नाही, आणि माझा सेन्स ऑफ ह्युमर ना कमालच आहे. तर तेव्हा आता ते दोघेसुद्धा हसू लागतात. तर तेव्हा नंदिनी म्हणते की हे असं हसत जा ना तुम्ही, किती छान दिसता तुम्ही, आणि त्यामध्ये ना तुम्ही जेव्हा हसता ना तेव्हा तुमच्या गालाला जी खळी पडते ना, ते बघा तुम्हाला आता खळी पडलीच की लगेच. आणि तुम्हाला माहिती आहे का की खळीचं खूप फॅसिनेशन होतं, पण मला ना कधी खळी पडलीच नाही. म्हणजे शाळेत ना मी पेन्सिलच्या टोकाने असं गालाला खड्डा पाडून बघायचे. असं म्हटल्यानंतर जीवा तिला म्हणतो, चल चल काहीसुद्धा फेकू नकोस. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो खरंच सांगत आहे मी, मधल्या सुट्टीत ना मी हेच उद्योग करायचे. मी माझा तिसरं बाकडं आणि माझी पेन्सिल, पण झालं काहीसुद्धा नाही. शाळा सुटली, पाटी फुटली, पेन्सिलचा खड्डा पडला असेल, पण मला काही खळी पडली नाही, असं म्हणून ती आता हात पुढं करते. तर तेव्हा जीवा आता तिच्या हातावरती टाळीच मारतो आणि मोठ्याने हसू लागतो, आणि ते दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात देतात. आणि तेव्हा जीवाला परत ते जाणवल्यानंतर तो आपला हात थोडासा परत मागे घेतो. तर आता बघा इकडे मित्रांनो, पार्थ आपल्या हाताला स्वतःच मलम लावत असतो, आणि तेव्हा काव्या ते बघते आणि उठून त्याला विचारते की खूप दुखत आहे का तुम्हाला? तर तेव्हा पार्थ म्हणतो, नाही एवढं काही नाही, थोडंसं खरचटलं होतं, असं सांगतो. तर तेव्हा परत तो म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी उठलात का? तर तेव्हा आता काव्या त्याच्यावर थोडंसं भडकते आणि म्हणते की चुकलंच माझं, असं म्हणून ती परत झोपत असते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, नाही नाही चुकलं नाही, पण तुम्ही विचारलं ना खूप दुखतं का, मग मला बरं वाटायला लागलेलं आहे. आणि काय आहे ना की तुमच्यामधला तो छोट्यातला छोटा रिस्पॉन्स माझ्यासाठी जखमेवरती लावलेल्या औषधासारखा आहे. आणि आज जीवाने सुद्धा खूपच छान रिस्पॉन्स दिला. आम्ही एकत्र आलो आहोत, आणि जीवाने आणि मी दोघांनी एकत्र मिळून आम्ही दोघेसुद्धा मैदान मारून आलेलो आहे. तर आता काव्या त्याला म्हणते की त्याच्यासाठी थँक्यू, आणि खरंच आज तुम्ही आणि जीवाने जे काही केलेलं आहे ना, त्यामुळे घरामधले सगळेच खूप खुश झालेले आहेत. तर तेव्हा पार्थ आता म्हणतो की तुम्हाला खरं सांगू का, की आज जेव्हा ना नंदिनीकडून कळालं की तुमच्यावरती हल्ला करणारा माणूस दीपकच आहे म्हटल्यानंतर माझ्यासमोर दीपकच उभा राहिलेला होता, तेव्हा ना मला ती रात्र आठवली. तुम्ही घाबरत होतात, थरथरत होतात, त्या आठवणीतच त्याला तोडलेला आहे मी. आणि आज जी आग माझ्यामध्ये होती ना,
त्याच्यापेक्षा जास्त आग जीवामध्ये होती. तर तेव्हा काव्या लगेचच त्याला विचारते की त्या दीपकने माझ्यावरती हल्ला केला म्हणून का? तर तेव्हा पार्थ सांगतो की नाही, नंदिनीवरती हल्ला केला ना म्हणून तो पेटूनच उठलेला होता. तर आता काव्याला त्या गोष्टीचा थोडासा धक्काच बसतो. तर आता बघा इकडे मित्रांनो, नंदिनी जीवाला म्हणते की अहो नाही, अशी घडी करत नसतात आणि मी सांगू का तुम्हाला, असं म्हणून ती आता जीवाला शर्टची घडी घालायला शिकवू लागते. तर तेव्हा जीवासुद्धा अगदी तिने सांगितल्याप्रमाणेच घडी घालू लागतो आणि त्यानंतर नंदिनी म्हणते, अरे वा, व्हेरी गुड, तुम्ही तर खूपच छान घडी घातलेली आहे आणि पहिल्यांदा तुम्ही शर्टची घडी घातलेली आहे आणि ती सुद्धा इतकी छान, आणि हे म्हणजे ना सर्टिफिकेटला लॅमिनेशन करतात ना तसाच तुमचा शर्ट फ्रेम करून ठेवण्यासारखा आहे, असं म्हणून ती हसू लागते आणि म्हणते की तुमच्यामध्ये हे जे काही बदल होत आहेत ना ते मला आवडत आहेत. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, अजिबात बदल वगैरे काही होत नाहीत, उगाच इमल्या बांधू नकोस, आणि तुला आता बरं नाही ना म्हणून मी हे सगळं काही करत आहे, आवरत आहे, आणि एकदा का तुला बरं वाटलं ना की मी परत पसारा घालूनच ठेवणार आहे, असं तो म्हणत असतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही काहीसुद्धा करा मिस्टर, मी तुमच्यावरती चिडणारच नाही. तुम्ही या ज्या छोट्या छोट्या गोष्टी करताना माझ्यासाठी त्याच मला खूप आवडतात. इन द वे यू मेक मी स्माईल, आणि तुमच्यासोबत खुश असते मी. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, आणि मला ना तुला कायम खुशच बघायचं आहे, असं म्हटल्यानंतर आता परत त्याला ती गोष्ट आठवते आणि तो म्हणतो की काल ना तुला आनंद निवासमध्ये त्या अवस्थेमध्ये बघितलं, आणि असं म्हणून तो थोडासा हरवून जातो. तर तेव्हा नंदिनी त्याला जीवा अशी 2 वेळा हाक मारते. तर तेव्हा जीवा आता परत तिच्याकडे बघतो. तर तेव्हा त्याच्या डोळ्यामधून थोडंसं पाणी आलेलं असतं. तर तेव्हा नंदिनी जीवाला म्हणते, जीवा तुम्ही रडत आहे का? तर तेव्हा जीवा आपलं तोंड बाजूला घेऊन तिथून उठून बाजूला जातो आणि त्याच्या डोळ्यामधून खरोखरच नंदिनीसाठी पाणी आलेलं असतं. तर आता बघा इकडे मित्रांनो, पार्थ काव्याला सांगत असतो की तुम्ही आज जीवाला बघायलाच पाहिजे होतं. नंदिनीवरती झालेल्या हल्ल्यामुळे त्यांना होणाऱ्या त्रासामुळे ना तो पेटूनच उठलेला होता. त्याने ज्या प्रकारे त्या दीपकला त्याने शोधून काढलं ना, ज्या प्रकारे त्यानं त्याला तुडवलेलं आहे ना, त्याच्याकडे बघून ना कुणाला सुद्धा बळ मिळालं असतं, आणि त्याला बघूनच ना मला तर जास्त चेव चढत होता. आणि त्या दीपकला मारता जीवा हेच बोलत होता की माझ्या बायकोवरती हात उचललास काय, माझ्या बायकोला त्रास दिलास, तुझे हातच मोडून टाकतो. नंदिनीसाठी ज्या प्रकारे तो उभा राहिला आहे ना, वाघासारखाच लढलेला आहे तो आज, आणि त्यावरूनच मला जाणवलं की जीवाला नंदिनीसाठी काहीतरी वाटतं. असं बोलल्यानंतर काव्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो. तर पार्थ पुढे म्हणतो की नाहीतर कोण असं पेटून उठतो, आणि तुमच्यावर जेव्हा हल्ला झाला होता ना तेव्हा दीपकच्या मागे आम्ही गेलो. जीवा तेव्हा चिडला होता, पण आज जो काही जीवा मी बघितला ना तो याआधी मी कधीच बघितलेला नाही. नंदिनीबद्दल त्याला नक्कीच काहीतरी वाटतं, त्यामुळे मला होप आहेत की नंदिनीचं जीवावरती तर खूपच प्रेम आहे, पण आता जीवाने सुद्धा छान रिस्पॉन्स द्यावा असं मला वाटतं. आणि तुम्हाला काय वाटतं, असं तो काव्याला प्रश्न विचारतो. तर काव्य आता रागावतच त्याला म्हणते की रात्र खूप झालेली आहे, आता तुम्ही झोपा, असं म्हणून ती स्वतःसुद्धा झोपते. तर तेव्हा पार्थसुद्धा झोपी जातो आणि तेव्हा काव्य जागीच असते आणि तिला आता खूपच त्रास होत असतो, आणि तिला त्यावेळेस नंदिनीचे शब्द आठवू लागतात की माझा नवरा माझ्यासोबत आहे म्हटल्यानंतर मला आणखीन काय पाहिजे, आणि ती परत उठून बसते आणि त्यानंतर ती पाणी घेऊन पाणी पिऊ लागते. आणि त्यानंतर तिला ज्यावेळेस जीवा नंदिनीला हातामध्ये उचलून घेऊन आलेला असतो आणि त्याने तिला सोप्यावरती ठेवलेला असतो तो क्षण आठवतो, आणि आता काव्य ते आठवत असताना पाणी जोरानेच पिऊ लागते आणि ते सगळं पाणी तिच्या अंगावरतीच सांडतं. तर तेव्हा ती पार्थकडे बघते आणि ती स्वतःला म्हणते की काव्य आता शांत हो आणि बास झालं असा आता उलटसुलट विचार करणं, कारण नंदिनी ताई आणि जीवामध्ये तुला जसं वाटतं ना तसं काहीसुद्धा नाही, कारण काल परिस्थितीच तशी होती. कालच्या सिच्युएशनमुळे ना त्याने ताईला उचलून आणलं, पण त्यांच्यामध्ये ना नवरा बायकोवालं कुठलंच नातं नाही आणि असूच शकत नाही. त्याला ना ताई हजारदा नवरा म्हणू देत आणि पार्थ मला काहीसुद्धा रंगवून सांगू देत, जीवाला ना नंदिनी ताईबद्दल काहीसुद्धा वाटत नाही हे मला पक्कं माहिती आहे, असं म्हणून ती आता स्वतःची समजूत घालून घेऊ लागते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पोलीस घरी आलेले असतात आणि ते जीवा आणि पार्थला म्हणत असतात की मिस्टर दीपक यांच्या हल्ल्यासाठी आम्ही पार्थ आणि जीवा देशमुख यांना अटक करायला आलेलो आहे. तर ते ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. तर जीवा पोलिसांच्या वरती सुद्धा ओरडू लागतो आणि म्हणतो की माझ्या बायकोवर हल्ला करणाऱ्याचे हेच हाल होतील. तर तेव्हा इन्स्पेक्टर जीवाला विचारतात की कोण आहे तुमची बायको. तर तेव्हा नंदिनी तिथून खाली येत असते. तर तेव्हा जीवा काव्याच्या समोरच एकदम ठेक्यात नंदिनी जीवा देशमुख असं सांगतो आणि ते ऐकल्यानंतर तर काव्याला मोठा धक्काच बसतो. तर तेव्हा जीवा पुढं म्हणतो की ती या घरची सून आणि माझी बायको आहे, आणि ते ऐकल्यानंतर नंदिनी मात्र खूपच खुश होते. तर मित्रांनो, पुढील अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.